नमस्कार मित्रांनो, मी भारत संभाजी राजे भोसले। आपण माझे भरपूर व्हिडिओ बघितले असेल, पण आजचा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे आपल्या ताईसाठी, आपल्या आईसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी। एक वेगळं काहीतरी घेऊन आपण आलेलो आहे। काय होतं, ज्यावेळेस आपण कामावरती वगैरे असतो तेव्हा आपली आई बहीण किंवा आपली फॅमिली एखादी सिरियल किंवा एखादा चित्रपट बघत असते आणि त्या चित्रपटामध्ये एखादी हिरोईन असते आणि ती बघताना मस्त सकाळी उठते, गार्डन मध्ये जाते, थोडंसं फुटबॉल वगैरे खेळते, नंतर जिम मध्ये जाते, नंतर योगा करायला जाते आणि नंतर स्विमिंग टँक मध्ये मस्त फ्रेश आंघोळ करून ती आपल्या घरामध्ये जाते। आणि आपल्या आई बहिणीला असं वाटतं का आपलंही घर असं असावं, पण आपण एक सर्वसाधारण लोक असतो, मध्यमवर्गीय लोक असतो आणि आपल्याकडून हे पॉसिबल होणार नाही। म्हणून आजचा जो प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, प्रोजेक्ट असणार आहे आळेफाट्यामध्ये। आळेफाटा हे असं गाव आहे, इथून हाकेच्या अंतरावरती बस स्टॉप आहे। आणि आळाफाट्याबद्दल सांगायचं झालं तर नाशिक पुणे हायवेवरती आणि मुंबई नगर हायवेवरती मध्येच एक सेंटरला जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे आळेफाटा। आणि इथून बरोबर एक 90 किलोमीटर वरती पुणे आहे, 120 किलोमीटर वरती नाशिक आहे, एक 140 किलोमीटर वरती मुंबई आहे आणि इकडं एक 80 किलोमीटर वरती अहमदनगर आहे, अहिल्यानगर आहे। तर याच्या बरोबर सेंटरला आपण हा प्रोजेक्ट बनवला आहे आणि हा प्रोजेक्ट आपण वीकेंड होम म्हणून पण घेऊ शकतो। आणि आपलं एक स्वप्नातलं घर आपल्या फॅमिलीचं, आपल्या आईचं आणि आपलं ताईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज जो मी तुम्हाला प्रोजेक्ट दाखवणार आहे तो बघूया। ही अहिल्यम म्हणून आपण एक नवीन प्रोजेक्ट घेतलाय हातात आणि याची सुरुवात कशी असणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण एक एक प्रोजेक्ट बघूया आतमध्ये। आपण म्हणतो, लोक सांगतात का आम्ही अशी जिम असेल, असे असेल, पण आमचं तसं नाहीये। आम्ही पहिल्या सुविधा देतो आणि आपण नंतर प्रोजेक्टला सुरुवात करतो। तर आपण आज सुविधा कशा असणार आहेत ते पहिलं बघू आणि नंतर आपण आपला प्रोजेक्ट बघूया। बघा मित्रांनो, जसं मी सांगितलं, आपल्या ताईचं, आपल्या आईचं आणि आपल्या फॅमिलीचे जे स्वप्न ते हिरोईनला बघितल्यानंतर ज्यांचं जे स्वप्न असतं तेच आज आपण पूर्ण करणार आहोत। आज आपण ज्या सुविधा आहेत त्या दाखवणार आहेत। आपण बघूया, जशी ती हिरोईन एंट्री करल तशीच आपली आई बहीण आणि आपली फॅमिली इथून एंट्री करू शकते। आपण बघितलं, आपले त्यांच्यासोबत जे मुलं असणार आहेत आपले, ते मुलांनाही पण इथं खेळण्याची सुविधा आपण दिलेली आहे। आणि जो हा बंच बनवलेला आहे तो अतिशय गादीसारखा आहे। आपण बघू शकता, याच्यावरती जर ते पडले वगैरे तरी त्यांना काही इजा होणार नाही, असा हा बंच आपण खाली बनवलेला आहे। त्यानंतर इकडं आपण जे बनवलेलं आहे ते फुटबॉल कोर्ट आहे, क्रिकेटसाठी आहे आपल्या मुलांना। आता आपण असं एक स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। आपण हे खेळण्याचं पण बघितलं, आता आपण बघितलं इकडं फुटबॉलसाठी पण आपण व्यवस्थित हे केलेलं आहे। त्याच्यानंतर मुलांना काही वेगळे गेम्स खेळायचे असेल त्याच्यासाठी आपण एकदम व्यवस्थित सुविधा केलेली आहे। याच्यानंतर बघितलं, आपली एक छोटीशी आपण जसं म्हटलं ती गार्डन मध्ये गेल्यानंतर थोडीशी लॉन वगैरे मध्ये फिरते, तर त्या हिशोबाने आपण आता इथं लॉन्सची व्यवस्था केलेली आहे, आपण बघू शकता। आता इथे लॉनची व्यवस्था केलेली आहे। आपला जर छोटासा कार्यक्रम असेल, आपण जे आता इथं ही मोठी फॅमिली बनणार आहे, याच्यामध्ये काही फ्लॅट मेंबर असतील, काही बंगलोचे मेंबर असतील, तर त्यांच्यासाठी आपण इथं एक जसं आपण लॉन्स मध्ये बसलोय, समोर स्टेज पण आहे। आपण थोडंसं इकडून दाखवा, पाहुणे आलेत त्यांच्यासाठी आपण इथं स्टेज पण केलेला आहे। इथं आपल्या संध्याकाळी खूप छान दिसतं हे, तर इथं मीटिंग होईल। त्याच्यानंतर आपल्याला जे बघणार आहोत आता आपण आपलं क्लब हाऊस कसं असणार आहे ते आपण बघणार आहोत। आपण जरा थोडंसं बाहेरून दाखवा, क्लब हाऊस बनवलंय ते कसं असणार आहे ते पण आपण आता बघणार आहोत। आता आपण आपल्या क्लब हाऊस मधली एंट्री पण बघणार आहोत आणि आत काय काय सुविधा आहे ते पण बघणार आहोत। तर भव्य असं आपण क्लब हाऊस केलेला आहे। यामध्ये जर बघितलं तर आपणही इथेही आपले जे पाहुणे वगैरे येणार आहेत त्यांच्यासाठी इथेही स्टेज बनवलेला आहे। इथे 5-50 लोक बसतील, मीटिंग होईल, कार्यक्रम होतील, याच्यासाठी हे पण छान बनवलेलं आहे। आता आपण पुढं आता जिम वगैरे कशी असणार ते पण आपण बघणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण इथे एक टॉयलेट बाथरूम दिलेला आहे। पाठीमागून जो रोड आहे त्याने आपल्याला वरती जायचंय, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे काय काय असणार आहे आतमध्ये। तर जो हॉल तर मी तुम्हाला दाखवला, आता हा वरती जाण्यासाठी एक जिना आहे,
आपल्या ताईसाठी, आपल्या आईसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी जिमची गरज आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी मुलांसाठी पण आपण जिमची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. आपण बघू शकता जिमची सर्व काही उपकरणं या ठिकाणी आपण दिलेली आहेत. कारण मित्रांनो, फिटनेस खूप गरजेचा आहे. जेव्हा आपली आई, ताई किंवा फॅमिली घरामध्ये काम करत असताना त्यांना खूप थकल्या जातात. आपण बघतो त्याही एखाद्या हिरोईनी सारख्या दिसल्या पाहिजे, त्यांचंही स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. आणि म्हणून आपण आपली जे काही फ्लॅट सिस्टम आहे किंवा जे काही रो हाऊसेस आहे ते करण्याच्या अगोदर पहिल्यांदा अम्युनिटीज दिल्यात, जे सुखसुविधा दिल्यात. कारण आपण बरेचसे डेव्हलपर्स बघतो फ्लॅटवाले याचे, आम्ही अशा सुविधा देऊ आणि असं काही करू, असे फक्त व्हिडिओ दाखवले जातात 3D मध्ये, पण ते करत नाहीत. आणि आपण पहिलं काम करतो आणि मगच आपला प्रोजेक्ट बनवतो. तर ही झाली जिम. आता त्यांना योगाची पण गरज आहे, तर आपण योगाचं कसं आहे ते पण बघणार आहोत. आता काही आपले घरातील मेंबर हे वय झाल्यामुळे त्यांना असं वरती चढून जाऊ शकत नाही जिम मध्ये, म्हणून त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी ओपन जिम दिलेली आहे. आपण ओपन जिम पण बघू शकता. ओपन जिम मध्ये सगळं तुम्हाला साहित्य दिलेलं आहे. आपले लहान बाळ पण या ठिकाणी याचा उपभोग घेतील अशी ओपन जिम आहे. ओपन जिम नंतर आता जसं आपण बघतो बरेचसे व्हिडिओ असा शिल्पा शेट्टीचे योगा करताना, तर तसं आपल्या घरच्यांनाही योगाची सुविधा मिळावी आणि म्हणून आपण इथं हे जे योगासाठी एक वेगळं बनवलंय, एक वेगळं आहे. ज्यांना मेडिटेशन करायचंय त्यांच्यासाठी आपण बनवलेलं आहे. आणि सगळ्या पद्धतीचं एक सुख सुविधा आपण या ठिकाणी दिलेली आहे. एक युनिक गोष्ट जी आपल्या आईचं, ताईचं आणि आपल्या फॅमिलीचं स्वप्न, आपल्या मुलांचं स्वप्न आहे, ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जसं की मी सांगितलं, एखादी सिरियल, चित्रपट बघितल्यानंतर आपल्या ताईला, आपल्या आईला किंवा आपल्या फॅमिलीला वाटतं का ती जशी हिरोईन जिम करून आल्यानंतर स्विमिंग टँक मध्ये जाते, तसं त्यांनाही वाटतं. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण बनवला आहे भव्य स्विमिंग टँक. आपण बघू शकता. आणि या टँक मध्ये आपण फिल्टर पण बसवलेले, कारण हे पाणी एनी टाइम शुद्ध राहायला हवं. आणि म्हणून आपण इथं एक भव्य असा प्लॅन्ट बनवलाय. आपण बघू शकता अतिशय शुद्ध पाणी, नॅचरल. त्याच्यामुळे स्विमिंग टँकचा आपली फॅमिली आनंद घेईल. याच्यानंतर बघितलं महिला वर्ग असतो त्यांच्यासाठी कपडे चेंजिंगसाठी चेंजिंग रूम हवी, इथे चेंजिंग रूम वगैरे आहे, वॉशरूम पण आहे. ह्या झाल्या सुख सुविधा. बरेचसे लोक दाखवतात कागदावरती पण बनवत नाही, आणि आपण रिअल मध्ये बनवल्यात. आणि आता आपण आपला प्रोजेक्टला सुरुवात करत आहोत. आता आपण रो बंगलो कसे असणार आहेत, त्याच्यानंतर फ्लॅट कसे असणार आहेत ते पण आम्ही तुम्हाला डेमो दाखवत आहोत. तर आपण बघूया आता आपला रो बंगलो कसा असेल. हा जो प्रोजेक्ट असणार आहे आपला भव्य असा आहे, याला पूर्ण वॉल कंपाऊंड आहे, आपण बघू शकता. त्याच्यानंतर जे काम आपण करतोय आपण बघू शकता, या ठिकाणी एकदम घरगुती पद्धतीने केलेलं काम आहे. एकदम आपल्याला दिसतंय फिनिशिंग वगैरे. त्याच्यानंतर इकडं जे फ्लॅटची स्कीम चालू आहे त्याचं पण काम आपण बघू शकता. इकडून अतिशय सुटेबल पद्धतीने हे काम चालू आहे. आपल्या घरच्या सारखं काम आहे आणि आपल्याला आयुष्यभर रिलेशन टिकून राहील यासाठी आपण हा जो प्रोजेक्ट आहे हा अतिशय योग्य पद्धतीने बनवत आहोत.